नमस्कार मित्रांनो, मी शुभम आणि तुम्ही पाहत आहे द फॅक्ट्स बॉक्स. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकाल लागून 4 दिवस उघडलेत, पण तरीही एक साधा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मुंबईचा महापौर नेमका कोण? 25 वर्षानंतर भाजपाला मुंबईत सर्वात मोठा पक्ष अशी भूमिका भेटली आहे. एकूण 90 जागा जिंकल्या आहेत. तरीही भाजप ठामपणे सांगू शकत नाही आहे की महापौर आमचाच होईल. आणि याच कारणामुळे मुंबईच्या राजकारणात अचानक तुफान रंगत निर्माण झाली आहे. पुढील 2 दिवसात महापौर पदासाठीचं आरक्षण जाहीर होणार आहे. आणि याच काळात राज्यात मोठी राजकीय घडामोड होऊ शकते अशी जोरदार चर्चा आहे. एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतायत आमचाच महापौर होऊ शकतो. हे एक विधान ट्विस्ट तयार करतंय. शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमधून चेकआउट झालेत आणि काही माध्यमातून थेट ठाकरे भाजपा युती होईल का असा वादग्रस्त विधान सुरू आहे. थोडक्यात मुंबई महापौर पदासाठी राजकीय थरारा शिलेगाला पोहोचला आहे. भाजप सत्तेसाठी यांना शिंदे गटाचे 29 उमेदवारांची अत्यंत गरज आहे आणि ही गोष्ट एकनाथ शिंदे यांना चांगलीच ठाऊक आहे. म्हणून हॉटेल मुक्काम, दबावतंत्र, वातीघाटी हा शिंदे यांचा जुना आणि आजमलेला फंडा ते पुन्हा एकदा वापरत आहेत. पण प्रश्न असा आहे, भाजप या प्रेशरला बळी पडेल का? सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या दिल्ली नेतृत्वाने स्पष्ट सांगितले आहे की मुंबईचं महापौर पद कुठल्याही परिस्थितीत सोडायचं नाही. 25 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि कार्यकर्त्यांच्या कष्टानंतर भाजपाला हे यश मिळालेलं आहे. महापौर पदावर भाजपाचाच हक्क आहे अशी ठाम भूमिका घेतली जाते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली नेतृत्वापर्यंत एकच संदेश पोहोचवत आहेत, महापौर पद हे भाजपालाच भेटेल. जर महापौर पद हे भाजपाला गेलं तर शिंदे यांना काय भेटेल? यासाठी पण एक सत्ता वाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. महापौर पद, स्थायी समिती अध्यक्षाचे पद आणि बेस्टचे पद हे तिन्ही पदं भाजपाला जातील. उपमहापौर पद आणि शिक्षक व सुधार समिती हे पद जातील शिंदे यांना. म्हणजेच सत्ता भाजपाकडे, पण सन्मानजनक वाटाघाटा हा शिंदेला भेटणार. शिंदेंना माहिती आहे की पूर्वी शिवसेना आपला मोठा भाऊ होती, आता मात्र भाजप मोठा भाऊ आहे आणि भाजपाने जर जुना इतिहास उलटवला, महत्त्वाची पदे जर स्वतःकडे ठेवली तर शिंदे यांचं राजकीय वजन कमी होऊ शकतं आणि नक्कीच कमी होऊ शकतं. म्हणूनच महापौर नाही मिळाला तर किमान स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिंदे यांचा जोर सुरू आहे. भाजप मुंबईत महापौर बसवला तर देशभरात एक मोठा मेसेज जाईल. शिंदे यांची मागणी प्रत्येक वेळेस मान्य होणार नाही. भाजप कायम तडजोडीची भूमिका घेणार नाही. भविष्यात सत्ता हवी असेल तर भाजपाच्या अटींवर खेळ खेळावा लागेल. थोडक्यात एक शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमधून बाहेर पडलेत म्हणजेच भाजपाची राजनीती यशस्वी ठरतीये का? आणि सध्या तरी चित्र असंच दिसतंय. मुंबई भाजपाचा महापौर बसणार की शिंदेचं प्रेशर पॉलिटिक्स यशस्वी होईल? तुमचं मत काय आहे? तुम्ही फॅक्ट बॉक्सच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.